नमस्कार. उद्या आहे गुरुवार आणि उद्या आहे कुष्मांड नवमी, ज्याला आवळा नवमी आणि अक्षय नवमी असे देखील म्हणतात. आवळा नवमीला म्हणजेच अक्षय नवमीला केले जाणारे कोणतेही कर्म, कोणतेही दान कधीही वाया जात नाही. याचे पुण्यकर्म कधीही कमी होत नसते. त्यामुळे तुम्हाला आवर्जून या दिवशी अत्यंत महत्त्वाचा, साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. तर उद्या तुम्हाला सकाळीच इथे एक लावा दिवा. यामुळे दारिद्र्य नष्ट होईल आणि लक्ष्मी आणि विष्णूचे आशीर्वाद प्राप्त होतील. तर असा हा दिवा कोठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे आणि काय करायचे आहे, सविस्तर माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. चला तर पुढील माहिती बघूयात. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. आवळा वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या जातात, त्याची पूजा केली जाते. यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे देखील मान्यता आहे. त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूचे निवासस्थान असलेले आवळा झाड असे देखील मानले जाते. म्हणून या दिवशी आवळ्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. कार्तिक शुद्ध नवमीला कुष्मांड नवमी येते. तिला अक्षय नवमी असे सुद्धा म्हणतात. या दिवशी श्रीकृष्णाने कुष्मांड नावाच्या राक्षसाचा वध केला होता. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा वाईट शक्तींचा प्रादुर्भाव होतो, तेव्हा पवित्र भूमी संकटांनी या अत्याचाराने ग्रासलेली असते. त्यावेळी भगवान विष्णूंनी विविध रूपे घेऊन दुष्ट शक्तींचा नायनाट केला होता. कुष्मांड नामक असाच एक क्रूर राक्षस होता. कार्तिक नवमीला या कुष्मांडाचा वध झाल्याने ही नवमी कुष्मांड नवमी म्हणून साजरी केली जाते. काही भागात या दिवशी कोहळा कापून राक्षसाचा वध देखील केला जातो. तर काही समाजात कोहळा आतून पोखरून तो सुवर्णाने आणि मौल्यवान वस्तूंनी भरून तेवढी संपत्ती गरजूंना दान केली जाते. प्रत्येकजण आपापल्या भागामध्ये ज्या प्रकारे साजरा केला जातं त्या प्रकारेच ही नवमी साजरी केली जाते. या दिवसांपासून द्वापार युगाचा प्रारंभ झाला होता अशी देखील मान्यता आहे. या दिवशी श्रीकृष्ण वृंदावनातून मथुरेत आले होते आणि म्हणूनच आजच्या दिवशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालण्याचा पायदंडही उत्तरेकडील भागात घेतला जातो. असे अनेक महत्त्व उद्याच्या या नवमीचे आहे. म्हणून तुम्हाला या दिवशी सकाळीच हा दिवा लावायचा आहे. अक्षय नवमीच्या या शुभयोगावर काही उपाय केल्यास अक्षय पुण्यफळ प्राप्ती होते, सर्व दुःख दूर होतात आणि पैशाची कमतरताही कधीही जाणवत नाही. म्हणून या दिवशी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी उपाय करायचे आहेत. तर उद्या तुम्हाला आधी जे छोटे छोटे उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे. अक्षय नवमीच्या दिवशी आवळा वृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी आवळ्याच्या झाडाला दूध अर्पण करावे आणि पूर्वेकडे तोंड करून ओम धात्रे नमः या मंत्राचा जप करावा. कमीत कमी 11 वेळेस किंवा 21 वेळे हा जप करावा. असे केल्याने भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि कुटुंबामध्ये सुखसमृद्धी नांदत असते. जर तुम्हाला सतत पैशांची अडचण असेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा खूप कष्टाने मेहनत करून घरामध्ये हवा तेवढा पैसा येत नसेल, लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न असेल परंतु स्थिर नसेल, म्हणजेच काय तर तुमच्या घरामध्ये अमाप संख्येत लक्ष्मी प्राप्ती होत असेल परंतु घरामध्ये टिकत नाही, म्हणजे लक्ष्मी प्रसन्न आहे पण स्थिर नाही, तर स्थिर राहण्यासाठी देखील तुम्हाला हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासोबतच माता लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद जर तुमच्यावर असतील तर तुमच्या कुटुंबात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता कोणालाच पडणार नाही. सदैव माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करेल. त्यासाठी तुम्हाला हा एक अत्यंत प्रभावी आणि खूप साधा आणि सोपा उपाय करायचाच आहे. तर हा उपाय सकाळीच करायचा आहे. सकाळी तुम्हाला 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर तेव्हा शक्य नसेल तर तुम्ही 12 वाजेपर्यंत केला तरीही चालेल. आणि तुम्हाला हा उपाय जर सकाळी 12पर्यंत करणे शक्यच झाले नाही तर तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता. संध्याकाळी 5:30 ते 7:30 या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. तिन्ही संध्येची वेळ असते. यावेळेत देखील माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. माता लक्ष्मी आपल्या घराकडे येत असते, कारण तिन्ही संध्येला आपण दिवा प्रज्वलित करत असतो. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. म्हणून तुम्हाला सकाळी जमलेच नाही तर तुम्ही संध्याकाळी देखील हा उपाय केला तरीही चालेल. आवळा नवमीच्या दिवशी आवळा रोपाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. यासोबतच घराच्या उत्तर दिशेला आवळ्याचे झाड लावले तर अत्यंत शुभ फलदायी ठरत असते. उत्तर दिशेला झाड लावणे शक्य नसेल तर पूर्व दिशेला लावावे. असे केल्याने वास्तुदोष पूर्णतः नष्ट होतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते, ज्यामुळे घरातील सर्व सदस्यांच्या सर्व समस्या या दूर होतात
आणि घरात धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही। त्यामुळे तुम्हाला असे काही छोटे मोठे उपाय आवर्जून करायचे आहेत आणि त्यासोबतच हा एक प्रभावी उपाय देखील करायचा आहे। अक्षय नवमीच्या दिवशी व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी व्रत ठेवा आणि आवळा वृक्षाची पूजा करा आणि भगवान विष्णूला आवळा अर्पण करा। एक आवळा आवर्जून तुम्हाला भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचा आहे। भोग अर्पण केल्यानंतर त्या आवळ्याचे तुम्हाला प्रसाद म्हणून सेवन करायचे आहे। असे केल्याने सर्व पापे नष्ट होतात, आरोग्यही चांगले प्राप्त होत असते। तसेच या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना आवर्जून काही ना काही तुमच्या क्षमतेनुसार दान करावे। उबदार कपडे दान केल्यास घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही, त्यामुळे तुम्ही उबदार कपडे दान करावे। त्यासोबतच अक्षय नवमीच्या दिवशी म्हणजे उद्या तुम्हाला आवळ्याच्या झाडाची पूजा करून हनुमानास शेंदूर अर्पण करायचा आहे, वस्त्र अर्पण करायचे आहे आणि एक सुपारी आवर्जून अर्पण करायची आहे। यानंतर प्रार्थना करायची आहे। सुंदरकांडचे पठण करणे तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून करावे। जर पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता। असे केल्याने तुमचे सर्व त्रास दूर होतात, तुम्हाला सर्व समस्यांपासून आराम मिळतो। भगवान विष्णूंसोबतच हनुमानांचाही देखील तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होत असतो। त्यामुळे तुम्हाला हे सारे छोटे छोटे उपाय करायचे आहेत। आणि चला तर आपण पुढे बघूयात हा दिव्याचा एक प्रभावी उपाय। दिवा हा सकारात्मकतेचे प्रतीक आहे, ज्ञानाचे प्रतीक आहे। तुमच्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी, त्यांना ज्ञानप्राप्ती होण्यासाठी आणि घरामध्ये सुख समाधान लाभण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्यासोबतच माता लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी आणि सोपा आहे। आणि उद्या असा शुभ योग आहे, कारण उद्या गुरुवार आहे, कुष्मांड नवमी म्हणजेच आवळा नवमी आहे, अक्षय नवमी, ज्यामुळे तुम्ही हा उपाय केल्याने अक्षय सुखप्राप्ती होईल। तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील आणि भगवान विष्णूंचे आणि लक्ष्मीचे तुम्हाला अक्षयपटीने आशीर्वाद प्राप्त होतील। त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर या दिवशी काय करायचं आहे, तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे। कोणत्याही धातूचा दिवा असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता। तर एक मातीची पंती घ्या, त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे। त्या वातीला तुम्हाला थोडेसे हळद कुंकू लावायचे आहे। त्यानंतर तुम्हाला एक डिश घ्यायची आहे। डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत। तुमच्या घरामध्ये आवळ्याचे रोप असेल तर तिथे तुम्हाला जायचे आहे। जर तुमच्या घरात आवळ्याचे रोप नसेल तर तुम्ही जिथे आवळ्याचे रोप असते, जिथे झाड आहे तिथे तुम्ही जाऊ शकता। तर हा दिवा घेऊन जाण्यासाठी तुम्हाला एका ताटामध्ये एक डिशमध्ये थोडेसे तांदूळ, एक मातीची पंती, दुहेरी कापसाची वात, त्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचे आहे। जे तुम्ही पूजेमध्ये वापरता ते तेल टाकू शकता। किंवा तुम्हाला शक्य असेल तुम्ही तुपाचा दिवा आवर्जून या दिवशी लावावा। तर तुपाच्या दिव्यासाठी तुम्हाला एक फुलवात घ्यायची आहे आणि त्यामध्ये तूप टाकायचे आहे। तर हा देखील तुम्ही दोन्हीपैकी कोणताही दिवा तुम्हाला जो शक्य असेल तो तुम्ही लावू शकता। तर तो तुम्हाला तिथे घेऊन जायचा आहे। हळद कुंकू, अक्षता, त्याचबरोबर फुले घेऊन जायचे आहेत। आवळ्याच्या झाडाजवळ जाऊन सर्वप्रथम तुम्हाला हळद कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायची आहेत व त्यानंतर तुम्हाला तिथेच पूर्वेकडे तोंड करून हा दिवा ठेवायचा आहे। जर फुलवात असेल तर तुम्ही तसंच ठेवू शकता आणि जर तुम्ही दुहेरी कापसाची वात घेतलेली असेल तर ती पूर्वेकडे तोंड करून ठेवायची आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला जी तांदूळाची डिश घेतलेली आहे ती ठेवायची आहे। त्यावर थोडेसे हळद कुंकू टाकायचे आहे, त्यावर हा दिवा ठेवायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला आवळ्याच्या वृक्षाखाली प्रज्वलित करायचा आहे। त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला 2 कापुराच्या वड्या आवर्जून टाकायच्या आहेत। तुम्हाला घरून जाताना 2 कापुराच्या वड्या घेऊन जायच्या आहेत। भीमसेनी कापूर असेल तर उत्तम, भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकता। तर त्यामध्ये आवर्जून टाकायच्या आहेत। त्यासोबतच 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत। यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व दरिद्रता नष्ट होईल, माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल। अत्यंत प्रभावी आणि खूप साधा आणि सोपा उपाय आहे। तर तुम्हाला आवळ्याच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि त्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। प्रदक्षिणा घालत असताना ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा देखील जप करू शकता। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील जप करू शकता। माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी तुम्हाला या दोन्ही मंत्राचा 11-11 वेळेस जप केला तरीही चालेल। आवळ्याच्या झाडाला नमस्कार करायचा आहे। बऱ्याच ठिकाणी आवळा वृक्षाखाली या दिवशी भोजन केले जाते। त्यासोबतच ब्राह्मण किंवा गरीब गरजू लोकांना अन्नदान देखील आवर्जून केले जाते। स्वतः देखील आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवावे। आवर्जून तुम्ही काही ना काही जेवायला घेऊन जायचे आहे आणि आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवायचे आहे। असे केल्याने देवीचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची देखील प्रगती होत असते। तर तुम्हाला हा एक अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे। आवळ्याच्या झाडाजवळ तुम्हाला जो काही गोडाचा नैवेद्य असेल तो दाखवायचा आहे।
त्यानंतर तो घरी येऊन प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे किंवा तिथेच तुम्ही प्रसाद ग्रहण केला तरीही चालेल. अत्यंत साधा आणि सोपा प्रभावी उपाय आहे आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचं आहे. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, पण नक्की हे काम करा. लक्ष्मी मातेचे आशीर्वाद प्राप्त होतील. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.